NVP कारखान्याचे मुख्य संस्थापक चेअरमन श्री नानासाहेब पाटील आपल्या ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी वेळ दिलाय। तर ह्या NVP कारखान्यामध्ये गुळ पावडर मुख्यतः निर्मिती केली जाते। तर ह्या कारखान्याचा हंगाम कितवा आहे काय नाही त्याच्याबद्दल पूर्ण माहिती देण्यासाठी या ठिकाणी चेअरमन साहेब आपल्याला देणार आहेत। नमस्कार, मी नानासाहेब व्यंकटराव पाटील। आपण NVP शुगर हे 2022 नोव्हेंबर मध्ये याची पायाभरणी चालू केली। या कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम व चाचणी हंगाम असे 2 हंगाम आतापर्यंत झालेले आहेत आणि हा आमचा तिसरा हंगाम चालू आहे। पहिल्या दोन्ही हंगामामध्ये आम्ही 1 लाख प्लस गाळप केलेला आहे। या हंगामात 1 नोव्हेंबरला हा हंगाम चालू झालेला आहे आणि आतापर्यंत 25,000 मेट्रिक टन गाळप झालेला आहे आणि 1 लाख बॅगिंग आजच झालेली आहे। हा कारखाना 900 ते 1000 कॅपॅसिटीचा आहे दररोज क्रशिंगचा। परंतु यावर्षी पूर्व हंगामामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांनी आतमधल्या कारखान्यातले कामं चांगले करून थोडेसे हे करून यावर्षी हा कारखाना शेतकी विभागाने चांगला सप्लाय देऊन 1250 मेट्रिक टन प्रति दिवसानुसार चालत आहे। आणि हा कारखाना उभारणीपासून एक माझं म्हणणं आहे की या कारखान्याला 5 स्तंभ आहेत। तो पहिला स्तंभ म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी, त्यांचा आम्ही आतापर्यंत तरी 16व्या दिवशी बिल दिलेला आहे आणि इथून पुढे पण आम्ही तोच प्रयत्न आमचा राहील। दुसरा जो स्तंभ आहे, या कारखान्याला जो ऊस पुरवठा धारक असतो वाहतूक ठेकेदार यांचे आम्ही वेळेत बिल अदा करतो। या कारखाना चालवण्यासाठी जो शेतकी विभाग असतो आणि आतमधला कर्मचारी वर्ग हा तिसरा स्तंभ आहे या कारखान्याचा, त्यांच्याही आम्ही पगारी 5 ते 10 तारखेला देतोय। आणि या कारखान्याचा चौथा स्तंभ आणि जो महत्वाचा असतो, ज्या बँकेने आम्हाला अर्थसहाय्य केलेलं आहे, त्यांच्याही आम्ही 5 ते 10 तारखेला जे महिन्याचे हप्ते असतात ते भरतोय। आणि 5वा स्तंभ नंतर मग संचालक मंडळ, या पद्धतीनं आमचं कामकाज चालू आहे। यावर्षी 1 नोव्हेंबरला हंगाम चालू झाला, आज तारखेला 25,000 मेट्रिक टन गाळप होऊन 1 लाख बॅगिंग झालेला आहे। यासाठी सर्व कर्मचारी, ऊस उत्पादक, ऊस वाहतूक ठेकेदार सर्व कर्मचाऱ्याचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा। कमी कालावधीमध्ये नावलौकिक मिळालेला हा NVP कारखाना आहे आणि ह्या कारखान्याचं नावलौकिक जेवढं कमी कालावधीमध्ये अतिशय खूप मोठं झालेलं आहे। तर कुठल्याही क्षेत्रामध्ये नाव म्हणजे ऐकलं तर NVP कारखान्याचं नाव हे घेतलं जातंय आणि ह्या ठिकाणचा व्यवहार पण अतिशय क्लिअर आहे असं माझ्या तर ऐकण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळं ह्या कारखान्याची भरभराटी ही भविष्यात खूप मोठी पावडर अशी ही गुळ पावडर आहे। चहा, कॉफी, लाडू, चिक्की अशा बरेच बिस्किट अशा बरेच खाण्याच्या वस्तूमध्ये हा जो गुळ आहे ही गुळ पावडर वापरली जाते आणि ह्याच्यापासूनच आपल्या जिभेला चव येण्यासाठी ह्या प्रत्येक वस्तूमध्ये ही गुळ पावडर वापरली जाते। आणि ही गुळ पावडर कशी बनते आज तर तुम्हाला आपण ह्या कारखान्यामध्ये दाखवणार आहोत। व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा। हे गुळ पावडर कसं बनणार आहे याची पूर्ण इत्थंभूत माहिती पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पूर्णपणे तुम्हाला आपण ह्या ठिकाणी कारखान्यामध्ये आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण तुम्हाला आता गावानीकडे नेणार आहोत। ही गुळ पावडर कशा स्वरूपात ही बनते, त्याचं पूर्ण प्रोसेसिंग काय आहे, त्याची प्रक्रिया कशी कशी असते, तर ही गुळ पावडर कशी कशी होणार आहे चला तुम्हाला दाखवायला सुरुवात करू। तर ह्या NVP कारखान्याची नुकतीच 1 लाख गुळ जी पावसाची पॅकिंग ह्या गोण्या 1 लाख क्रॉस झालेले आहेत। 1 लाखाच्या पुढे ह्यांनी उत्पादन केलेलं आहे। त्या गुळ पावडरच्या गोण्या पूर्णपणे निर्मित झालेल्या आहेत तिथं। तर NVP गुळ पावडर कारखाना तर ह्याचा ह्या ठिकाणी 12 टेबलवर ठेवला झालेला आहे। ह्या ठिकाणी 12 टेबलवर ठेवलेला आहे। तर 12 टेबलवर ठेवल्यानंतर आता हे बघा ही गव्हाण या ठिकाणी चालू झालेले आहे। तर ह्या टेबलवरचा ऊस थोडा थोडा करून त्या गव्हाणीमध्ये पडत आहे। तर ह्या कारखान्यामध्ये NVP शुगर प्रायव्हेट लिमिटेड जागजी या ठिकाणी ही जी दुसरे ह्या ठिकाणी प्रक्रिया आहे ती
जी तुकडे कांढरे ऊसाचे जे कांढरे आहेत ते पडायचे ह्या ठिकाणी वेगळे पद्धत केलेली आहे. तिकडे तुम्हाला पुरवठे दाखवलं तो टेबल आहे, त्या लावून ह्याच गावाने ऊस पडतो आणि कांढरे पण ह्याच गावाने पडतात. हे सेक्शन थोडं तुम्हाला वेगळं आढळून येत आहे ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी कारखान्याच्या की काय म्हणतात चरखा, बरोबर ना, चॉपर 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 या ठिकाणी ह्या ऊसाला भुगा करायला चालू आहे. बघा ही गव्हाण आहे, त्या गव्हाणीतून हळूहळू थोडं थोडं करत ऊस आतमध्ये जात आहे आणि इथे चॉपरनी ऊसाला फुकणा करत आहेत. तर या ठिकाणी NVP शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचे हे चीफ इंजिनियर आहेत. तर या कारखान्याचे आपल्याला गुळ म्हणजे गव्हाणीपासून जे आतमध्ये काय काय प्रक्रिया होती त्या प्रक्रियाबद्दल हे माहिती देणार. तर नाव सांगा तुमचं. नमस्कार, माझं नाव ओंकार मोकाशी, चीफ इंजिनियर आहे या कारखान्यामध्ये. आपल्या कारखान्याची कॅपॅसिटी 1000 मेट्रिक टन आहे, पण आपण मेंटेनन्सचे काम व्यवस्थितरित्या पूर्ण करून ह्या प्लांटची कॅपॅसिटी आपण 1250 मेट्रिक टनापर्यंत घेऊन गेलेलो आहे. तरी मी आपल्या कारखान्याबद्दल माहिती त्याच पद्धतीने हे आमचे मित्र आहेत या ठिकाणी समाधानजी शिंदे, हे बी मुख्य ह्या कारखान्याचे हेड क्लार्क आहेत, बरोबर ना. तर हे पण आपल्याला सहकार्य करणार आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि त्याचबरोबर परचेस ऑफिसर जोगदंड साहेब आहेत. मी NVP शुगर परचेस ऑफिसर रविराज जोगदंड. नेमकं परचेस म्हणजे काय तुमचं म्हणजे कारखान्याला जी मटेरियल लागतंय, जेवढं काय मटेरियल लागेल ते मी खरेदी करून कारखान्यासाठी देतो. हा, चेअरमन साहेबांची परमिशन घेऊन जे मटेरियल लागतंय ते मटेरियल मी देतो. आपल्याला तिघजण मिळून हे तिघजण आपल्याला NVP शुगर प्रायव्हेट लिमिटेड जागची तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव या कारखान्यात गुळ पावडर पिष्टी बनणार आहे. त्याची इत्याभूत माहिती आता आपल्याला ह्या ठिकाणी दिली जाणार आहे. सध्या ह्या मिल विभागामध्ये आलेले आहोत. तर आता इथून आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला कशी कशी प्रोसिजर आहे, हायब्रायझर म्हणजे काय असतं सांगा. सुरुवातीला आपण काय फिडर टेबल मधून ऊस गव्हाणीत घेतो आणि ऊस गव्हाणीत घेतल्यानंतर 10 प्रिपरेशन साठी आपल्याकडे 3 डिव्हाइस आहेत, प्रॉपर लेवलर, फायब्रायझर. या 3 डिव्हाइस मधून आपण ऊसाचा भुगा करून त्याची जास्तीत जास्त आपण प्रिपरेशन करतो. त्याच्यामुळे आपल्याला इकडे मिल ज्यावेळेस हा ऊस आपला मिल मध्ये जातो तर ते मॅक्झिमम एक्स्ट्रॅक्शन होतं ऊसाचं. आणि ते मॅक्झिमम एक्स्ट्रॅक्शन होऊन ऊसामध्ये जाणारी जी साखर आहे ते आपल्याला 2 पोल पर्यंत आपलं टार्गेट आहे. 2 पोल पर्यंत साखर जावी, त्याच्यापुढे आपले नुकसान आपण टाळतो जाण्यासाठी. त्याच्या मिल विभागामधून क्रश केलेला रस रोटरी स्क्रीन फिल्टर केला जातो आणि फिल्टर केलेला ज्यूस उत्पादन विभागामध्ये प्रोसेस साठी पाठवला जातो. फर्स्ट मिल आलेलो आहोत. फर्स्ट मिल मध्ये 70% ज्यूस एक्स्ट्रॅक्शन होतंय आपलं 1 नंबर मिल मध्ये, आणि उर्वरित 25% एक्स्ट्रॅक्शन 25 ते 27% या 3 मिल मध्ये होत. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहतात की रस कसा येत आहे बघा, ऊसाचा रस या ठिकाणी ऊसाचा रस येत आहे. हा रस पिळून काढला जातो. या ठिकाणी ऊसाचा रस पूर्णपणे रोलर मध्ये पिळून काढला जातो. बाहेरचे म्हणजे काढला जातो, त्यातून ऊसाचे म्हणजे चोथ्यातून बाहेर काढला जातो. तर ह्या ठिकाणी तो जो भुस्सा आहे ऊसापासून बनलेला त्याचा थोडा थोडा ते निचरा केला जातो. थोडा थोडा पाण्याचा वापर करून 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 थोडा थोडा त्या ठिकाणी ऊसातून जो रस असतो तो बाहेर काढायची प्रोसिजर स्टेप बाय स्टेप चालू आहे. हे 3 नंबर मिल आहे. या 3 नंबर मिल मध्ये आपण हॉट वॉटर वॉश इम्बिबिशन वापरलेला आहे. याच्यामुळे आपल्या कारखान्यामध्ये फायदा होतो. बगॅस मध्ये जाणारी साखर त्या गरम पाण्यामुळे इथं त्याचा चिकटपणा निघून ते रसामध्ये शोषण घेतले जाते केला जातो ह्या ठिकाणी. गरम पाण्याचा. त्याच्यामुळे ते बगॅस मध्ये जी साखर आहे ती सगळी
शोषून घेतली जाते त्या गरम पाण्यामुळं. साखर राहत नाही थोडी सुद्धा. थोडी सुद्धा साखर राहत नाही. ही आपली लास्ट मिल 4 नंबर मिल आहे. इथं पूर्ण एक्सट्रॅक्शन आपलं 95 ते 97% एक्सट्रॅक्शन होते आणि हा भुसा आपल्याला फ्युअल म्हणून बॉयलरला वापरला जातो. काय करत आज 4 नंबरचा जो भुसा आहे तो बगॅस इलिव्हेटर थ्रू आपण बॉयलरला फिडिंग करतो. बगॅस इलिव्हेटर मधून आरबीसी ला आणि आरबीसी तून फिडर वाटे आपण बॉयलर मध्ये हा भुसा इंधन म्हणून घेतो. तर ही एनव्हीपी मध्ये मिल विभागामध्ये आपल्याकडे 20-40च्या TRPF रोलरच्या 4 मिल आहेत. त्यामध्ये 1 नंबर मिल, 2 नंबर मिल आहे, मिल नंबर 3 आहे. इथं गरम पाणी असते म्हणून याला लाल कलर दिलेला असतो. आणि ही मिल नंबर 4 आहे. ते नाही सांगणार, ते तिकडे सांगा. NVP शुगर प्रायव्हेट लिमिटेड जागजी येथील ही मोठे मोठं बॉयलर आहे. तर ह्या बॉयलर बद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी बॉयलर अटेंडर राजे गाडे. बॉयलर आपला 22 TPH टन पर आवर्स वर्क पॉवर करतो. बॉयलरला बघ्यात बसून बॉयलर पासून स्टीम तयार करून आपण पुढे टारबाईनला देतो. टारबाईन वाटे जनरेट करून स्टीम जनरेशन पलीकडे अल्टरनेटरला केलं जातं. TPH. तर ह्या बॉयलर म्हणजे ह्याच्यातून काय वीज निर्मिती होते का आपल्या इथे कारखान्यात? आपल्या कारखान्यात वीज निर्मितीत बॉयलर वाटत होते स्टीम फ्लो केल्यानंतर, आणि पण ती बॉयलर पुरतीच मर्यादित आपल्या प्लांट साठीच वापर केला जातो. वीज निर्मिती होते. हा, प्लांट साठीच वापर केला जातो. कुठल्याही प्लांट मध्ये वीज निर्मिती पॉसिबल आहे. पॉसिबल आहे. हा, 32 kg बॉयलरचं आपलं वर्किंग प्रेशर जे 32 kg आहे. 32 kg स्क्वेअर सेंटीमीटर हे आपलं बॉयलरचं हे वर्किंग किती ह्याचं हे काय माणसाला हे म्हणजे टाकायचं दाखवतंय कशात आहे? आहे. प्रेशर आहे बॉयलर मध्ये ती स्टीम तयार झालेली आहे. त्याचं प्रेशर आपण 32 kg ने दाब तयार केलं. आता किती आहे? 32 झूम करून दाखवायची. झूम करून घ्या. तर आता ह्या बॉयलरची 32 kg kg. सेंटीमीटर. हा, एवढी कॅपॅसिटी आहे. हा, टन पर आवर म्हणजे कॅपॅसिटी 22 TPH. आणि दाब जो तयार केलेला स्टीमचा तो 32 kg चा दाब तयार केलेला. दाब तयार करून आपण टारबाईनला नंतर दिला जातो बॉयलर. बॉयलर PLC रूम हा PLC पॅनल आहे. ड्रम लेवल, वॉटर फ्लो, स्टीम फ्लो, जे आपला टन पर आवर्स न चाललेला स्टीम फ्लो आहे तो एक स्टीम फ्लो. आणि टेम्परेचर, टीम टेम्परेचर जे बॉयलर मध्ये तयार झालेली स्टीम आहे त्याचं टीम टेम्परेचर 370-80 पर्यंत मेंटेन केलं जातं. आणि त्याचे APH हे ड्राफ्ट टेम्परेचर, ड्राफ्ट हे टोटल ड्राफ्ट, फ्लू गॅसचे ड्राफ्टचे टेम्परेचर हे सगळे इथून ॲटोम मध्ये ॲटोमायझेशन मध्ये सेट केलेले. पूर्ण बॉयलर आपला ॲटोम मध्ये चालू आहे आता सध्या. ड्रम लेवल कंट्रोलिंग हे ॲटोम मध्ये आहे. तर तुम्हाला आता प्रत्यक्ष जे ह्या बॉयलरच्या स्टीम पासून विद्युत निर्मिती कशी होती ते पण आपण दाखवायच्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. चला आपण त्या सेक्शनला जाऊ. तर या ठिकाणी कारखान्यामधून जो भुस्सा बाहेर निघत आहे तो ह्या कारखान्यामध्ये जो बॉयलर लागतो आणि त्याचा वापर झाल्यानंतर जो भुस्सा उरतो त्याचं काय काय प्रोसिजर केलं जात आहे हे पण आपण आता ह्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. जो बगॅस शिल्लक राहतो बॉयलर साठी वापरून जो बगॅस शिल्लक राहतो तो बगॅस आपण रिटर्न बाहेर काढतो. रिटर्न बाहेर काढलेला बगॅस आपण इकडे बगॅस यार्ड मध्ये स्टॉक करतो. आणि स्टॉक झालेला हा बगॅस आपण प्लाउड साठी वगैरे दुसऱ्या बॉयलर साठी विक्री करून इथून देतो. आपण साधारण कुठं कुठं गेलाय भुस्सा आपल्या कारखान्यातला? आपला पुणे, नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी आपल्या इथला बॉयलरचा बगॅस गेलेला आहे. इथला भुस्सा त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि तिथं पुट्टा बनवण्यासाठी ही पुट्टा, प्लाउड आणि बॉयलर चालवण्यासाठी जसं की इतर बॉयलरला चालवण्यासाठी उपयोगात भुस्सा येतो. तर या ठिकाणी टर्बाईनचा सेक्शन आहे. तर आता विद्युत निर्मिती कशी कशी होणार आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणचे मुख्य इन्चार्ज जे आहेत तर आपल्याला हे माहिती सांगणार आहेत. तर नाव सांगा तुमचं. नमस्कार, मी टर्बाईन अटेंडंट. तर मला सांगा की आता ही या ठिकाणी विद्युत निर्मिती होती तर कशी कशी होती ती सांगायची. बॉयलर स्टीम कुठल्या मार्गे येते कशी येते? बॉयलर स्टीम ह्या लाईनला
स्टीम येते ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामधून स्टीम येते. स्टीम येऊन स्टीम आतमध्ये जाते. आतमध्ये याच्यामध्ये जाऊन ह्याच्यात मोटर आहे, ह्याच्यामध्ये मोटर आहे. मोटर फिरवून हा गेअरबॉक्स आहे. या गेअरबॉक्स आणि 'Direct' होत नाही, डायरेक्ट सप्लाय होते. हा डायरेक्ट मध्ये आणि या चॅनल मधून पूर्ण चालू झालं. जर कारखान्याची म्हणजे जी एमएससीबी जर लाईट गेली तर ह्याला काय फरक पडत आहे का? नाही काहीच नाही. हे सध्या टारबाईन आपलं डायरेक्ट बॉयलर चालू आहे. म्हणजे एमएससीबी लाईट गेली तर काय फरक पडत नाही. काय नाही तुमच्या कारखान्यामध्ये त्याच्यावर सगळ्या प्रोसेस चालू राहते. चालू राहते. ही महत्वाचं. तर मोकाशा साहेब मला एक सांगा की ह्या ठिकाणी काय काय होते पाणी म्हणजे शावर कशाचे? हे आपल्या कारखान्यातील स्प्रे पॉइंट आहे. बर पॅनला आपल्या 50 डिग्रीच्या 40 डिग्री पर्यंत आपल्याला टेम्परेचर पाहिजे इनलेटला. त्याच्यासाठी काय होतं, हे गरम झालेलं पाणी थंड करण्याचं काम हे स्प्रे पॉइंट करतंय. या स्प्रे पॉइंट मध्ये ही मिस्टी क्रिएशन प्रोसेस होती. हे स्प्रे झालेलं पाणी ह्याचं जे एअर ड्रॉपलेट आहेत ते हवेच्या संपर्कात येऊन थंड होऊन खाली पडतं. बर आणि पाणी थंड होतं. आणि थंड झालेलं पाणी कुठं जाते? थंड झालेलं पाणी इनलेटला जाते, इंजेक्शन पंपाच्या इनलेटला जाते. आणि ते पाणी नंतर वरी पॅनला घेतात, कंडेन्सरला घेऊन त्याच्यामुळे आपल्याला व्हॅक्यूम तयार होते. आता ह्या ठिकाणी जे फवारे उडतात ते पाणी गरम आहे का? हा हे पाणी गरम आहे. हे पाणी गरम आहे. हा फवारे उडतात ते पाणी गरम आहे. ते हवेत मिस्टी क्रिएशन होत आहे. बर तर ही साधारण हौद किती खोल असणार आहे? हौद ही 4 मीटर खोल हौद आहे. ही हौद 4 मीटर खोल आहे. तर ही म्हणजे पाणी असं फिरून ह्या ठिकाणी येते ना? हा फिरून येते. तर तुम्ही पाहतात की हे पाणी जे हे थंड झालेलं पाणी आहे नॅचरली म्हणजे निसर्गाच्या हवेनं हे पाणी पडल्यानंतर हे असंच परत ह्या ठिकाणी जात आहे फिरून इनलेट चॅनलला जाते. आणि इनलेट म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही पाहतात की ह्या ठिकाणी 3 मोटरी बसवलेल्या आहेत. हा इंजेक्शन पंपाच्या. हा तर ह्या पंप म्हणजे ह्या मोटरी जोरात पाणी आतमध्ये जातं तिकडे मध्ये जात. म्हणजे ह्या पाण्याचं किती वेळ फिल्ट्रेशन होते? फिल्ट्रेशन नाही, फक्त थंड होते सर पाणी. फक्त थंड होत आहे. फक्त थंड होते पाणी. ठीक आहे. तर हे दुसरा एक आतमध्ये म्हणजे पाण्याचे सर्व्हिस टाकी आहे. सर्व्हिस टाकी. त्या सर्व्हिस टाकीमधून आपल्या कारखान्यामध्ये ज्या ठिकाणी गार पाण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी या सर्व्हिस टाकीमधून पाणी जातं. सर्व्हिस टाकीतून ओव्हर हेड टाकीला जातं आणि ओव्हर हेड टाकीमधून सगळीकडे डिस्ट्रीब्युट होतंय पाणी. म्हणजे थंडच पाणी आहे. थंड पाणी मिलला, टर्बाईनला कुलिंगसाठी, फीड पंपाच्या कुलिंगसाठी ते पाणी वापरतात. तर गुळामध्ये साखरामध्ये स्वच्छ म्हणजे आरोचे पाणी वगैरे मिसळलं जातं काय असं चालतंय? हे पाणी आपण वापरत नाही सर. आपण मिलवर आपण कंडेन्सेट वॉटर वापरलं जातं. स्वच्छ पाणी असतं. स्वच्छ पाणी असते. स्वच्छ पाणी असतं. तर ही पाणी आपल्या कारखान्याला कुठून येतं साधारण? हे पाणी आपण कारखान्याला पाठीमागे एक शेततळ आहे आपल्या मोठं आणि एक बोर आहे. परत GSR आहे, जनरल रिझर्वायर आहे आपल्या इथं.
त्याच्या मार्फत ही पाणी येतं आपल्या कारखान्यात. तर माझं नाव प्रदीप भांगे, मी डीएम प्लांट ऑपरेटर आहे. बर डीएम प्लांटची पर आवर 5,000 कॅपॅसिटी आहे या. आणि एक वेळ चार्जिंग केली की 1,20,000 पाणी बाहेर निघते. तर ह्या ठिकाणी काय काय प्रोसिजर होत आहे? त्याच्यामधून हे म्हणजे स्टँड आहे, याच्यामध्ये कार्बन आहे, या दोन ह्याच्यामध्ये. त्यामध्ये असेल की टाके आणि कॅटॉनचे टाके आहेत. त्याच्यामधून फिल्टर होऊन पाणी बाहेर निघून जातं, शुद्ध पाणी बाहेर निघून जातं. शुद्ध पाणी होतं ह्या ठिकाणी. हा म्हणजे 4 टक्क्याच्या ठिकाणी पाणी फिल्ट्रेशन होत हा आहे. तर NVP शुगर प्रायव्हेट लिमिटेड ह्या गुळाची जी पावडर बनते, तर ह्या ठिकाणी हे जी काळं काळं पडतंय, हे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काळं काय पडतंय, तर ही आहे ऍक्च्युली ऊसाची मळी. म्हणजे ऊस जो असतो त्या ऊसाला वरून तुम्ही कधीतरी पाहिलं असेल की वरून काळी एक लेअर असतो ऊसाला, म्हणजे त्या पाचाट्याच्या आतमध्ये काळे लेअर असतो, त्याला मळी म्हटलं जातं. तर ह्या ठिकाणी ही जी पडलेली आहे, या अख्ख्या जे कारखान्यात ऊस येतो त्या ऊसाचं विभागणी होती वेगवेगळ्या पद्धतीची, रस वेगळीकड, भुसा वेगळीकड, आणि ही मळी वेगळ्या ठिकाणी. तर आता आपण ह्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत, ही मळी नेमकी ऊसापासून बाहेर कशी काय निघते, तर ह्याच्याबद्दल माहिती द्या. हे आपल्या कारखान्यामध्ये ऊसाच्या रसातली मळी काढण्यासाठी क्लॅरिफिकेशन हाऊस म्हणून एक सेक्शन आहे. मग तिथे एक ज्यूस क्लॅरिफायर म्हणून आहे. त्या ज्यूस क्लॅरिफायरला रस आल्यानंतर संत गतीने क्लॅरिफायर फिरतो व ती मळी आपण व्हॅक्युम फिल्टरला घेतो. व्हॅक्युम फिल्टरला मळी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक बगॅसिलो ब्लोअर थ्रू तो बगॅस आपण त्या मड ज्यूस मध्ये आपण मिक्स करतो आणि व्हॅक्युम फिल्टरला तो ज्यूस मिक्स केल्यानंतर व्हॅक्युम वॉटर क्लिअर फिल्ट्रेट आपण काढून एक्स्ट्रॅक्शन करून ही मळी आपण बाहेर काढतो. तर मला सांगा आता ह्या मळीचा साधारण काय उपयोग होत आहे? ही मळी आपल्या इथं खत म्हणून वापरली जाते शेतामध्ये खत म्हणून वापरण्यासाठी ही मळी योग्य आहे. तसेच आता काय नवीन टेक्नॉलॉजी मध्ये CBG कॉम्प्रेस्ड बायोगॅस जो तयार होतो त्याच्यामध्ये सल्फर जर असेल तो हार्मफुल असतो CBG साठी, मिथेन साठी. ही सल्फरलेस मळी आहे, त्याच्यामुळे CBGचं जे जनरेशन आहे पर्सेंटेज ती जास्त आहे ह्याच्यामध्ये सल्फर नसल्यामुळं ही जास्त CBG तयार होतो ह्याच्यामध्ये. तर तुम्ही पाहता की ही काळा भंगार चिखल आहे बघा. ज्या पद्धतीने आपल्या शेतातली माती असते काळी भंगार, त्या स्वरूपाची ही मळी आहे. आपण ऊस खाताना आपल्याला दिसत नाही, जाणवतं म्हणजे थोडं थोडं काळं काळं दिसतं ऊसाला, पण आपण ऊस गोड लागतो म्हणून त्याच पद्धतीने तसाच ऊस खातो. पण त्याच्यामध्ये ऊसाला पण एवढं ह्या ठिकाणी ही मळी निघत आहे, तुम्हाला दाखवली. तर मला सांगा की ह्या ठिकाणी काय प्रोसिजर होत आहे? पांढरा हे आपण चुना कालवण्यासाठी मिल्क ऑफ लाईमच्या टाक्या आहेत. ही चुना आपण काय करतो, रसाचा pH ऍसिडिक असतो, 5 ते 5.5 pH असतो, तो आपण अल्कलाईन करावा लागतो आपल्याला. pH आपला 8 पर्यंत जर केला आपण रसाचा, तर रसा फर्मंट होत नाही आणि जास्तीत जास्त रसाला शुद्धता मिळते. ह्याच्यामुळे ऍसिडिकच्या आपण अल्कलाईन करतो pH. म्हणजे साखर असो किंवा गुळ पावडर असो, त्याला चुना हा लागतो म्हणजे लागतोच. तर आपण बरेच कारखाने बघितले, पण साधारण कारखान्यामध्ये पाणी प्यायला किंवा शुद्ध पाणी मिनरल वॉटर साधारण तुम्हाला कुठं बघायला मिळत नाही. पण ह्या कारखान्यामध्ये NVP शुगर प्रायव्हेट लिमिटेड दागजी या कारखान्यामध्ये श्री पाटील साहेब, नानासाहेब पाटील साहेब यांनी या ठिकाणी सिस्टीम चालू केली की सर्वसाधारण माणसाच्या अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे तब्येत बिघडते आणि माणसं आजारी पडतात. पण ते पडू नये त्यासाठी या ठिकाणी प्रत्येकाला शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. आता आपण मिल विभागानंतर बॉयलर टर्बाईन, आता आपण मिल नंतर बॉयलर टर्बाईन विभाग बघितला. त्यानंतर आता आपण रस उत्पादन विभागात जातो, की उत्पादन विभाग बघूया. तर मला सांगा की आता ह्या ठिकाणचे तुम्ही मुख्य इंचार्ज आहेत ना, तर ह्या ठिकाणी काय काय प्रोसिजर होते सांगा, नाव सांगा तुमचं. माझं नाव आकाश थोरात. आपल्याकडे जे मिळून येणार रस आहे का, त्या हिटरला लोपर लाईनच्या सीटरला येत आहे, ते दोन्ही इकडे येत आहे.
मिलवून येणारा रस त्या हिटरला जाते, वेपर लाईनचे हिटर म्हणतात त्याला, तेथून त्या हिटरला जाते. म्हणजे सुरुवातीला रस कुठे येतो मिळवून? मिलवून त्या हिटरला, म्हणजे एवढ्या उंचावर येते. हा तिथून ही लाईन आले, त्यातून ह्याच्यात एंट्री होते, ह्याच्यातून तिथे येते. त्या ठिकाणी काय होतं साधारण म्हणजे रसाला काय होतं? टेम्परेचर भेटते इथं. टेम्परेचर म्हणजे घट्ट होत चालतंय का हळूहळू? नाही, टेम्परेचर असते ते. बर. हा तिथून त्या हिटरला जाते, तिथून खाली सल्फर टाकी आहे, त्या सल्फर टाकीतून येते. सल्फर टाके. हा खाली ह्याच्यामध्ये चुना मिक्स होतोय. बर त्या सल्फिटेशनला ह्याच्यामध्ये खाली सल्फर टाकीत रस पडते. खाली एक टाकी आहे, बर. तेथून खाली एक लाईन जायली का ते, तेथून त्या हिटरला जाते. तिथे एंट्री झाल्यावर त्याला 100 टेम्परेचर लागते. असेच पुन्हा वरी डोअर मध्ये गेले टेम्परेचर. बर. तिथून पुन्हा ते काय होतं नेमकं? हे क्लिअर ज्यूस आहे. क्लिअर क्लिअर ज्यूस. क्लिअर ज्यूस हा म्हणजे एकदम स्वच्छ. एकदम स्वच्छ रस. बल्बाच्या उजेडामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी बघत आहात, एकदम स्वच्छ, थोडी सुद्धा कचरा नाही त्या उसाच्या रसामध्ये. एकदम क्लिअर फिल्ट्रेशन आहे पूर्ण, बरोबर ना? तिथे जिथे रस बघितले का, तिथून ह्या बॉडीत येते. तिथे जेवढं रसातलं पाणी जाळीत असं तळे. म्हणजे ह्या रसातलं पाणी जे आहे, ते पाणी आणि रस घट्ट म्हणजे जाड होत होत जाते. 55-60 डिग्री असते. दूध काढून पाणी का पाणी होतंय असं स्वरूपात त्या ठिकाणी. घरी आपण काय करतो, मुद्दा हे कसं आहे, हे ज्यूस सेक्शन आहे. ज्यूस सेक्शन आहे. ज्यूस सेक्शन मध्ये काय होतंय, रसातलं पाणी इव्हॉपरेशन केलं जातं. इव्हॉपरेशन करून आलेला जो ब्रिक्स आहे, 14 ब्रिक्सचा रस, ते आपल्याला 60 ब्रिक्सचा करण्यासाठी लागणारी जी स्टीम आहे, ह्या फर्स्ट बॉडीतून सेकंड बॉडी, सेकंड बॉडीतून थर्ड बॉडी, थर्ड बॉडीतून फोर्थ बॉडी आणि लास्ट बॉडीला जाते. हा ह्या ही इव्हॉपरेटर बॉडी ह्या गरम येतात, त्याला खाली स्टीम लावलेली कॅलेंड्रियाला. साधारण टाकीचे जाडी किती असते? फिटनेस जवळजवळ 20 mm असते बॉडी. किती प्रमाणात त्याला करून द्यायला? त्याला आता आपण जवळजवळ टेम्परेचर दिलेलं आहे 120 ते 130 डिग्री 120 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलेलं आहे. रसाचा बॉइलिंग पॉइंट आहे 115 डिग्री. त्याच्यापेक्षा आपण जास्त दिलं म्हणजे जास्त लवकर बॉइलिंग व्हावी त्याची. आणि जसं आपल्या घरी आपण काय करतो, गॅसवर भांड ठेवून जसं उकळतो, तसेच हे भांड येतं. पण ह्याला इव्हॉपरेटर बॉडी म्हणते स्टँडर्ड. या ठिकाणी काम चालू आहे. आता ह्या बॉडीतला रस पातळ, जसं जसं बॉडी पुढच्या बॉडीत रस जातो तसं रस हा घट्ट होत जातो. त्या रसाचं कन्व्हर्जन सिरप मध्ये होतं. तर या ठिकाणी पाकाचं रूपांतर व्हायला लागलंय. रसाचं रस जो होतो त्या रसाचं घट्ट मध्ये ऑइंटमेंट म्हणता येत त्याला, अशा स्वरूपात या ठिकाणी रस घट्ट व्हायला चालू आहे. 55 ते 60 ब्रिक्स एवढा सिरप दाट जाते. म्हणजे गुळ पावडरचं प्राथमिक स्वरूप तयार होते इथं आता. आणि मूळ गुळ पावडर कुठं तयार होते? पाक तयार होतो इथं आता. इथं पाक तयार झालेला आहे ह्या टाकीमध्ये. तर आता गुळ पावडरचं प्राथमिक स्वरूप मला म्हणता येईल. आता गुळ पावडर पूर्णपणे कुठल्या विभागात होती ते आपण आता माहिती घेणार आहोत. माझं नाव सांग. मी राजेंद्र शंकर शिंदे, पॅन इन्चार्ज म्हणून NVP जागरी पावडर मध्ये काम करत आहे. तर पॅन सेक्शन विभाग मॅन्युफॅक्चरिंग इथे काम करत आहे. या पॅन मध्ये पहिल्यांदा ऑलरेडी सिरप ओढलेला आहे. तर आता ही सिरप म्हणजे काय? ही सिरप आणि कसं आहे म्हणजे ते बघून घ्या तुम्ही. सिरप म्हणजे ज्यूस, ते घट्ट ज्यूस. हा. त्याच्यानंतर आता तुम्ही आता हे
आता ती पहिली प्रकार नंतर ह्याच्यात ग्रेन तयार झालेला आहे. ग्रेन ग्रीन ग्रेन ग्रेन हा हा म्हणजे जागरी पावडर. म्हणजे म्हणजे घट्ट म्हणजे जाड. हा म्हणजे ती पहिली प्रक्रिया आहे. दुसरी प्रक्रिया गुरळातला गुळ हा. काय म्हणतात त्याला पाक पाक. पाक तयार झालेला आहे या ठिकाणी हा आणि हा ग्रेन. ग्रेन म्हणजे पावडर. पावडर तयार हा झाली आता त्याच्यात फिक्स पावडर आता 3 दाखवतो तुम्हाला. हा तर घट्ट हा जाड एकदम तयार झालेला मटेरियल. घट्ट पाक तयार झालेला आहे या हा. ठिकाणी गुळ पावडर साठी गुळ पावडर तयार झाली. तयार झाली. हा पॅन भरायचा चालू आहे आपला. 3 ग्लास झालेला आहे. हा हा फक्त आता Already. हे आता गुळ पावडर कच्च्या स्वरूपात आहे त्याला फक्त आता सुकविले की पावडर तयार. हा बस. पाहून घ्या की एकदम असं चिकट चिकट गरम गरम आहे. हा बघा गरम. तर तुम्हाला ही गुळ पावडर आपण या ठिकाणी टाकून दाखवत आहोत. हे एक नंबर गोड आहे. गोड म्हणजे हद्दीच्या बाहेर पावडरचं. आता ह्याच्यानंतर डायरेक्ट पावडर होणार आहे. ते पावडरचं सेक्शन पण तुम्हाला पण दाखवू रिपीट करून. 3 ग्लास पॅन भरलाय. तर आता ही एक 3 ग्लास. हा म्हणजे 3 ग्लास भरलाय पॅन. आपला 4 ग्लास भरायचा. हा 4 ग्लास भरल्यानंतर ड्रॉप करायचा. हा हा ही शेवटची प्रक्रिया. बर. हा म्हणजे आता हे पांढरं काय येत आहे हे पाणी ग्लास वॉशिंगचं पाणी आपल्याला किती भरलाय कळतंय पॅन. म्हणजे हे तास धुवून निघतात दोन स्वच्छ. निघतात. हा 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 म्हणजे हे बघा हे भरला. हा हा हे मटेरियल 1 2 3 चौथ्याला चालू आहे. चौथ्याला ही टाकी भरायला चालू आहे. हा. तर ही मला सांगा आता पूर्ण टाकी कधी भरती. आता 15-20 मिनिटं लागतात आणखी. हा हे आपल्याला 4 ग्लास भरायला ड्रॉप करायचा. कुठपर्यंत भरती टाकी. आपल्याला इथपर्यंत भरायची 4 ग्लास. हा त्याच्यानंतर पुन्हा ड्रॉप ड्रॉप करायचा. हा ड्रॉप केल्यानंतर कुठे जाते दाखव खाली स्टेशलायझर मध्ये खाली इथून दिसतंय का तुम्हाला. इथून दिसेल का. चला. हे फिरते Focus स्टेशलायझर. लाव थोडा. हा हा फिरतेत का ह्याच्यात. हे आणि येणारा शरप टाक्या पाठीमाग आहे. ड्रॉप झालेलं जे मॅस्केट आहे हे क्रिस्टलायझर मध्ये येतं इथं. हा. क्रिस्टलायझर मध्ये आल्यानंतर क्रिस्टलायझर मध्ये एअर कोल्ड क्रिस्टलायझर आहे. हा हे जो ग्रेन आहे हा ग्रेन आपल्या क्रिस्टलायझर मध्ये थंड होऊन गार होऊन मोठा होतोय ग्रेन. बर. आणि हे तयार झालेलं जे मॅस्केट आहे ही तिकडे जी पग मिल आहे पाठीमाग हा त्या पग मिलला जातो ते. हे 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 असं ग्रेन आहे ग्रेन. आता हे पग मिल मध्ये येतो क्रिस्टलायझर मधून. पग मिलची लेवल करून आपण या मशीन जो आहे ते आपल्या कंटिन्युअस मशीन त्याला फिडिंग या पग मिल मधून केलं जातं. इथं पण ह्याचा ग्रेन आपले ग्रेन साईज वाढते इथं पण. बर. हे आलेलं मॅस्केट आहे ते फिरून फिरून जाड होते हा घट्ट होते आणि घट्ट घट्ट होते. झालेलं खाली जाते. खाली खाली खालच्या टाक्याला पण स्टीम दिली जाते का अजून. त्याला स्टीमचं कनेक्शन आहे. हा. त्याला त्या पाईपाला पण ही कंटिन्युअस मशीन आहे. ही पावडर आपल्याला बाहेर काढण्यासाठी त्या मशीनचा वापर केला जातो. आपण कंटिन्युअस सेंट्रिफ्युगल मशीन आहे खाली आणि ही पग मिल आहे. पग मिल मध्ये बघितलेलं जे मॅस्केट होतं हे पग मिल थ्रू ह्या कंटिन्युअस मशीन मध्ये येतं इथं ह्या ठिकाणी. आणि ह्या कंटिन्युअस मशीन मध्ये हे 1800 RPM ला मशीन फिरते. 1800 ते 2000 RPM ला. त्याच्यामध्ये काय होतंय मोलासेस सेपरेशन होतंय आणि पावडर आहे ती स्क्रू कन्व्हेअरला खाली पॅकिंगला जाते पावडर. हे कंटिन्युअस सेंट्रिफ्युगल मशीन आहे त्यात. त्या 3 मशीन आहेत त्या NK 1100 आहेत. त्या तिन्ही टाक्यातला जो घट्ट आहे काय म्हणतात त्याला पाक 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 ह्या ठिकाणी पडत आहे. ह्याच्यात पडतो आणि ह्या पाकातलं मोलासेस आहे ते मोलासेस पाठीमागे जाते आणि पावडर फक्त खाली कन्व्हेअर मध्ये जाते. म्हणजे ह्याच्यात बी मोलेसेस बनत आहे का. ह्याच्यात मोलासेस असते ते मोलासेस सेपरेशन करण्यासाठी म्हणजे पावडर आणि मोलासेस ह्याचं विभाजन करण्यासाठी ह्या मशीनचा वापर म्हणजे ह्या ठिकाणी मोलेसेस पण बनण्याची प्रोसेस प्रक्रिया ह्या ठिकाणी होते. हा तर मोलेसेसचा बाहेर जाणारा परत पाईप कोणता आहे. हा इकडे आहे पाठीमागे.
ते जे पडायला ते मोलासेस आहे. तर ह्या टाकीमध्ये तुम्ही पाहू शकताय की टाकी गच्च भरलेली आहे ह्या ठिकाणी मोलासेसनी. तर मोलासेस तर तुम्हाला माहिती आहे कशासाठी कशासाठी उपयोगात येते ते. मोलासेस अल्कोहोल तयार करण्यासाठी वापर होतो मोलासेसचा. हा. कॅटल फीड मध्ये वापर होतो. पशुखाद्य तयार करण्यासाठी मोलासेसचा वापर केला जातो. मोलासेस म्हणजे आता जी पावडर तयार होणार आपल्या गुळाची हा. तिथलं वेस्टेज मटेरियल म्हणता येईल का, काय म्हणता येईल? मोलासेस म्हणजे काय नेमकं? कमी प्युरिटीचं गोड मटेरियल हा. पाक जो आहे तो कमी प्युरिटीचा पाक हा म्हणजे मोलासेस असतो. म्हणजे विभाजन केलं जातं त्याच्यातून पुढं. जास्त गोड साखर आहे ती आपण कन्व्हेअर मार्फत पॅकिंग करतो. हा. आणि कमी प्युरिटीचा कमी गोड जे मोलासेस आहे हा. ते आपण या दुसऱ्या इतर गोष्टीसाठी वापरतो. बरं, हे मोलासेस कुठं साठवलं जातं? हे मोलासेस टँक पाठीमागे एक separate tank आहे. मोठा मोलासेस टँक हा. आहे. त्या मोलासेस टँक मध्ये साठवलं जातं हे. आणि ते बाहेर दुसऱ्या कारखान्याला विकलं जात असं. ते बाहेर दुसऱ्या कारखान्याला कंपन्याला ज्या ठिकाणी दारू बनते बरोबर ना, हा दारू बियर वगैरे ह्या गोष्टीमध्ये या मोलासेसचा वापर करतात. मोलासेसचा वापर केला जातो. ही कन्व्हेअर मध्ये अशी पावडर पॅकिंगला जात आहे. इकडे मोलासेस तिकडे जातं आणि पावडर इकडे ह्या साईडला. तर ही ऑर्गॅनिक पावडर आहे, खाण्यासाठी एकदम योग्य आहे. याच्यामध्ये कुठलेच साईड इफेक्ट नाहीत. शुगर मध्ये सल्फर असतो, सल्फर मुळे हार्ट अटॅकचा ही धोका होतो माणसाला. ही प्युअर ऑर्गॅनिक जॅगरी पावडर आहे. म्हणजे केमिकल विरहित हा गुळ पावडर म्हणता येईल बरोबर ना. बरोबर आहे. आणि आपलं जे गुराळ असतात सर, त्या गुराळामध्ये ती आपण जी मळी बघितली ती मिक्स राहते, ही मोलासेस मिक्स राहते. त्याच्यामध्ये प्युअर साखरेचा म्हणजे प्युरिटी खाण्यास एकदम गोड चविष्ट आणि ह्याच्यामुळे असं आरोग्याला कुठलीही हानी होत नाही. हानी होत नाही. तर अतिशय एकदम प्युअर क्वालिटीचा या ठिकाणी गुळ पावडर तयार झालेलं आहे. चवीला सुद्धा खूप छान तर आहे. आपण आता ही गुळ पावडर खाऊन बघूया कशी लागते ती. एकदम टेस्टी केमिकल विरहित गुळ पावडर NVP शुगर प्रायव्हेट लिमिटेड जागजी या कारखान्यामध्ये हे गुळ पावडर या ठिकाणी तयार झालेले आहे. जास्त तर अतिशय खाण्याला चविष्ट आणि दर्जेदार आहे. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर ह्या कारखान्यात तुम्ही संपर्क करून गुळ पावडर पण घेऊ शकता. बरोबर, म्हणजे किरकोळ पण मिळेल आणि होलसेल पण मिळेल. हा तर या ठिकाणी तुम्ही पाहतात की गुळ पावडर हे पॅकिंग करायला चालू आहे. गुळ पावडरचं गोणीत भरून वजन केलं जातं या ठिकाणी आणि वजन केलेलं गुळ पावडर ह्या अशा बेल्टवर टाकून या ठिकाणी ट्रकमध्ये लोडिंग करून गोडाऊनला डायरेक्ट बॅग शिलाई होऊन साखर केला जातो. असते आणि तिथून परत शिलाई होऊन बॅग बाहेर पडायची. देशात राज्यात आणि इतर ठिकाणी वितरित केले जाते. ऑटोमेशन पाहिजे तर काय नाही करायचं. चला. काय झाली काय डोंगर NVP शुगर प्रायव्हेट लिमिटेड जागजी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव. तर आपण ही जागरी म्हणजे गुळ पावडरचा कारखाना आहे. तर ह्या कारखान्यातील तुम्हाला परिपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि हे कारखान्यातले सगळे स्टाफ मेंबर आहेत, ह्यांनी पण आपल्याला पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि परिपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ इतर लोकांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माहिती हो की केमिकल विरहित गुळ पावडर जी की ह्या कारखान्यामध्ये बनते आणि अतिशय चविष्ट आणि शरीराला पौष्टिक अशी ह्या ठिकाणी गुळ पावडर तयार होती. आणि इथले कर्मचारी वर्ग पण अतिशय मनमिळाऊ आणि चांगला आहे. आणि इथले चेअरमन पण हे अतिशय फ्रेंडली आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा ॲटिट्यूड नाही. त्यांनी अतिशय आपल्याला बाईट पण एकदम मनमोकळेपणाने दिलेले आहे. तर ह्या कारखान्यातील सर्व कर्मचारी आणि विशेष करून श्री नानासाहेबजी पाटील चेअरमन, संस्थापक चेअरमन, अध्यक्ष यांनी पण आपल्याला वेळेत वेळ काढून थोडी मुलाखत दिली. त्याच्याबद्दल मी सगळे ह्यांच्या पूर्ण कर्मचारीचे आणि चेअरमन साहेबाचे विशेष करून सायरेडियम डोकीतर्फे आभार व्यक्त करतो. आणि तुमचं प्रेम सहकार्य असंच पुढं पण असू द्या. वेळोवेळी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.